दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे शिवाजी पार्कातलं। एक चिमुकला मुलगा हातात तिरंगा घेतलाय त्यानं आणि कॉकरोचचा मास्क लावलेला आहे। इगो नडलाय ते जे होतं ना हम में इस्तीफा नहीं होता त्यांना त्यांचा इगो नडलाय आणि जेव्हा जेव्हा कोण इगो मध्ये जातं तो पडतो। रावणासारखा माणूस नाही टिकला तर हे तर मोदी सरकार आहे, काय टिकणार। धन्यवाद। तर प्रत्येकाची भावना हेच आहे की हे सरकार जे आहे ते इगोमुळे किंवा इगोमध्ये कुठेतरी गेलं, रावणाचा अहंकार या ठिकाणी टिकला नाही तर हे तर सरकार आहे। त्यामुळे हे सर्व जे आपण या ठिकाणी बघतो की किती मोठ्या संख्येने हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते शिवाजी पार्कमध्ये येत आहेत, हातामध्ये पोस्टर्स, हातामध्ये बॅनर घेऊन हे सर्व म्हणजेच काल उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत। आपल्यासोबत काही जोडले। सर, काय सांगाल, काय नेमकी भावना आहे तुमची? आज मोठ्या संख्येने आज विद्यार्थी, त्यांचे पालक या ठिकाणी येत आहेत। इतक्या दिवसानंतर विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे। खरं तर हा विद्यार्थ्यांचा विजय आहे आणि हा देशाचा विजय आहे। हुकुमशाहीला तरुणाईने दिलेला हा एक खूप मोठा धडा आहे। यावरून देशातल्या सरकारने हे ठरवावं की आम्हाला हुकुमशाही करायची आहे की जनतेच्या, तरुणाईच्या विचारांप्रमाणे पुढे चालायचं। शहाणपण वाटतं का? कारण जर काही आधीच सरकारने केलं असतं तर मुलांवरती लाठीचार्ज केलं नसतं सरकारने, मुलांना एवढा त्रास झाला नसता। मुलांवर लाठीचार्ज करणं हा तर दुर्दैवच, पण खरोखर हा उशिरा आलेला शहाणपणच आहे, याला दुसरं काही नाही। उशिरा आलेला शहाणपण म्हणजे नीट ज्या वेळेला पेपर फुटी झाली आणि याची चौकशी झाली त्याच वेळेला जर शिक्षण मंत्र्यांनी काही हे केलं असतं, काही दोन चार शब्द त्यांचे विचार मांडले असते तर बहुतेक एवढं मोठं आंदोलन झालं नसतं, विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं नसतं। असं आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी, एक लहान मुलगी देखील आपल्या इथं आलेली, आपण तिच्यासोबत बातचीत करत। काय सांगशील, आज रविवार आहे, झोपायचं असतं, फिरायला जायचं असतं, तू इथे कशासाठी आले? प्रोटेस्ट करायला, ते अभिजित सरांचं काय झालेलं त्याच्याबद्दल। आता तर आपण जिंकलेलो आहोत, विद्यार्थ्यांनी जी लढाई लढली होती ते आता जिंकलेले आहेत, तू आता या ठिकाणी कशासाठी आले? त्याचं सेलिब्रेशन वगैरे करायला। तुला झोपावं नाही वाटलं की आज रविवार आपण मस्तपैकी कुठेतरी मम्मी पण सोबत फिरायला जाऊया? 16 तारखेपासून मी पार्टी आहे त्यांच्यासाठी। तू कितवीला आहेस? 5वी। ओके, मोठे होऊन काय बनायचं आहे तुला? काय म्हणजे एक डॉक्टर किंवा पायलट असं. तुमचे